आपल्या महाराष्ट्रात डाळिंबाची शेती म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर होते, नाही का? पण जितकं हे पीक महत्वाचं आहे ना, तितकीच आव्हानांसुद्धा शेतकऱ्यांसमोर उभी ठाकतात. तर आज आपण अशाच एका मोठ्या समस्येबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे फळं तडकण्याची समस्या. आणि त्यावरचा एक अगदी सोपा उपाय सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग बघूया काय आहे ही गोष्ट. हे वाक्य ऐकल्यावर अगदी खरं वाटतं नाही का? म्हणजे बघा, वरून एकदम सुंदर हिरवीगार दिसणारी बाग, पण आतून किती समस्यांनी ग्रासलेली असू शकते ही वेदना फक्त एक शेतकरीच समजू शकतो. आणि आजची आपली गोष्ट अशाच एका आतल्या अडचणीबद्दल आहे. तर या गोष्टीचे नायक आहेत विठ्ठल जाधव, एक डाळिंब उत्पादक शेतकरी. त्यांच्यासमोर एक अशी गंभीर समस्या उभी राहिली होती, ज्यामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत होतं. हे आहेत विठ्ठल जाधव यांचे स्वतःचे शब्द. त्यांच्या बागेतली डाळिंब बाजारात विकायला जाण्याआधीच तडकत होती, फुटत होती. आता तुम्हीच विचार करा, 5 एकराच्या बागेत असं काही झालं तर किती मोठा फटका बसत असेल. म्हणजे बघा, डोळ्यासमोर पीक छान वाढते आणि ऐनवेळी ते हातातून निसटून जाते. फळं फुटल्यामुळे त्यांची क्वालिटी तर गेलीच, पण ती विकण्यालायक सुद्धा राहिली नाहीत. सगळी मेहनत अक्षरशः पाण्यात गेली. आता बघा, कुठल्याही समस्येवर उपाय शोधायचा असेल ना, तर आधी तिच्या मुळाशी जावं लागतं. एकदा का आपल्याला हे का होतंय या प्रश्नाचं उत्तर मिळालं की कसं सोडवायचं हे खूप सोपं होऊन जातं. मग पाहूया या फळफुटीमागे नक्की कोणती कारणं होती. बरं, मग विठ्ठल जाधवांनी जेव्हा खोलात जाऊन विचार केला, तेव्हा त्यांच्या लक्षात 3 मुख्य कारणं आली. सगळ्यात पहिलं म्हणजे पाण्याचं नियोजन. ते अनियमित होतं. दुसरं, जमिनीत कॅल्शियम आणि बोरॉनसारख्या महत्त्वाच्या अन्नद्रव्यांची कमतरता होती. आणि तिसरं कारण म्हणजे अचानक बदलणारं हवामान. म्हणजे कधीही मुसळधार पाऊस यायचा. आणि मग एकदा का कारणं स्पष्ट झाली की सुरू झाला उपायांचा प्रवास. हाच या कथेचा खरा टर्निंग पॉइंट आहे. विठ्ठलरावांनी काही अगदी साधे पण जबरदस्त प्रभावी उपाय केले, ज्यामुळे ते या मोठ्या संकटातून बाहेर पडले. यातला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. जिथे आधी पाणी देण्याचं काही वेळापत्रकच नव्हतं, तिथे त्यांनी नियमित ठिबक सिंचन सुरू केलं. आणि जिथे पोषणद्रव्यांची कमतरता जाणवत होती, तिथे वेळेवर फवारणी केली. किती साधा पण किती प्रभावी बदल आहे हा. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय होता पाण्याचा अचूक व्यवस्थापन. ठिबक सिंचनाचा वापर करून त्यांनी झाडांना गरजेनुसार आणि नियमितपणे पाणी द्यायला सुरुवात केली. ह्या एका बदलामुळे फळांवर येणारा जो ताण होता ना, तो कमालीचा कमी झाला. दुसरा उपाय होता पोषणद्रव्यांचा. फळांची साल मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि बोरॉन खूप आवश्यक असतात. त्यांनी याची वेळेवर फवारणी केली. आणि कमाल म्हणजे याचा परिणाम त्यांना जवळजवळ लगेचच दिसून आला. तर या उपायांचे परिणाम काय झालेत आणि या अनुभवातून विठ्ठल जाधव आपल्याला कोणता मोलाचा सल्ला देतात हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हा अनुभव इतर अनेक शेतकऱ्यांच्या नक्कीच कामी येऊ शकतो. आणि या सगळ्याचा रिझल्ट काय आला असेल? अहो, तो तर एकदम अविश्वसनीय आहे. जिथे मागच्या वर्षी एवढं मोठं नुकसान झालं होतं ना, तिथे यावर्षी फळं फुटण्याचं प्रमाण आहे जवळपास 0%. हो, 0%. हा एक आकडाच सगळं काही सांगून जातो. केवढा मोठा फरक आहे हा. आणि हे तर होणारच होतं. जेव्हा फळांची गुणवत्ता सुधारते, तेव्हा बाजारात चांगला दर मिळतोच. यामुळे त्यांचं मागच्या वर्षीचं नुकसान तर भरून निघालंच, पण आता चांगला नफाही मिळतोय. ह्यालाच म्हणतात मेहनतीचं खरं फळ. आणि हे आहे विठ्ठल जाधव यांच्या अनुभवाचं सार. कोणतीही समस्या आली की घाबरून जायचं नाही. शांतपणे तिच्या मुळाशी जायचं, कारण शोधायचं, उपाय हा नक्कीच सापडतो. किती सकारात्मक आणि महत्त्वाचा संदेश आहे हा, नाही का? तर मग या संपूर्ण अनुभवातून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की शेतीमध्ये आव्हानं तर येणारच, पण योग्य माहिती आणि अचूक निदान मिळाल्यास हीच आव्हानं संधी बनू शकतात का? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.